दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांचे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। या बंदचा प्रभाव अमरावतीतही पाहायला मिळाला। विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने शहरातून भव्य मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चा दरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने स्वेच्छेने बंद ठेवण्याचे आवाहन केलं। या आंदोलनात विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी रुग्णसेवक सुरेश तायडे, वंचित बहुजन आघाडी, अमरावती शहर। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर जो लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आज 23 जुलै 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। आपण पाहू शकता की सकाळपासूनच अमरावती शहरामधील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच अमरावती शहरातील सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे। आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पेपर फुटीचं प्रकरण आहे, IITचं प्रकरण आहे, त्याच्यामध्ये 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। चुकीचं कुठं आहे? विद्यार्थी जर धर्मेंद्र प्रधान यांचा जर राजीनामा मागत असतील तर तो सरकारने तातडीने घ्यायला पाहिजे होता। मात्र सरकार विद्यार्थ्याचा अंत पाहत आहे। विद्यार्थ्यांचा अंत पाहणे या सरकारला मोठ्या प्रमाणात महागात पडणार आहे। कारण ज्या प्रकारे नेपाळमध्ये सत्ता पलट झाली, बांगलादेशमध्ये सत्ता पलट झाली, लोकांनी आमदार खासदार लोक घुसू मारलं, त्या प्रकारची परिस्थिती या देशामध्ये निर्माण जर सरकारला करायची नसेल तर सरकारने तात्काळ कॉक्रोच जनता पार्टीच्या ज्याही मागण्या आहेत की जे मृत विद्यार्थी पावले त्यांच्या परिवाराला 1 करोड रुपये, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि जे विद्यार्थ्यावर 23 तारखेला त्यांनी 20 तारखेला जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्यायला पाहिजे। अन्यथा हे सरकार विद्यार्थी उकळून फेकल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।